सांगितलं ज्याच्या अंतःकरणाला पूर्ण वैराग्याने त्याला ज्ञानाची कास धरावी, ज्याच्या अंतःकरणाला वैराग्य नसून संसाराची कामना त्याने कर्ममार्ग करावा आणि ज्याला अति आसक्ती नाही आणि अति वैराग्य नाही अशा पुरुषाला भक्तीला वैराग्य प्राप्त होता। अशा पद्धतीचा विचार ऐकून भक्तीने त्यांचे हाती माझे ज्ञान वैराग्य धर्म येते सगळे सगळ्यांना प्राप्त व्हावे तर सांगते माझ्या का पण भक्तीचं महत्त्व सांगत असताना भागवताच्या महात्म्यामध्ये नारदांनी सुरुवात केली भक्तीचं महत्त्व भक्तीसोबत जाऊन दाखवलेलं भक्तीला ते म्हणतात भक्ती तू फार मोठी आहे सिद्धरूप असलेला परमात्मा तुला सद्रूपापासून निर्माण करतो सच्चिदानंद परमात्मा ना तर चिद्रूप परमात्मा सद्रूपापासून तुला निर्माण करतो सच्चिदानंदात